नमस्कार, मी प्रियंका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने. तर उद्धव ठाकरे हे मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह आहेत अशी घणाघाती टीका आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात सतत लँड आणि लँड स्कॅम या संदर्भातच विचार सुरू असतात असा आरोपही आशिष शेलार यांनी केलाय. आशिष शेलार यांच्या आवाजातील एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ऑडिओ क्लिपमधून शेलारांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. दरम्यान न्यूज 18 लोकमत या ऑडिओची पुष्टी करत नाही. मुंबईतील गरवारे क्लबमध्ये पार पडलेल्या भाजपच्या कार्यशाळेत शेलार बोलत होते अशी माहिती मिळाली आहे. लैंड स्कैम में दिमाग में होता है। तो मुंबई की पूरी जमीनों की स्कैम का बादशाह ये उद्धव ठाकरे का दल है और इसके लिए उसके दिमाग में सिर्फ लैंड स्कैम। उसने नया बात छोड़ दिया, किसी वाले जमीन लेंगे मुसलमानों की और बिल्डर को देंगे। अरे मैं तो उसको सवाल पूछता हूँ, 25 साल कॉर्पोरेशन में तुम था, 25 साल में मुंबई शहर की एक एक प्रॉपर्टी की स्क्वायर फीट की कीमत 1-1 लाख रुपए है, 1 स्क्वायर फीट की। ऐसे 1 करोड़ स्क्वायर फीट की जगह ये बिल्डरों को देने का पाप ये उद्धव ठाकरे ने किया है, वो हमसे सवाल क्या पूछेगा। दरम्यान बारामतीत आज पुन्हा एकदा पवार कुटुंबीय एकत्र आल्याचं पाहायला मिळालंय. विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीला शरद पवार, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार आणि पवार गटाचे नेते युगेंद्र पवार एकत्र आल्याचं पाहायला मिळालंय. युगेंद्र पवारांचा वाढदिवस असल्याने सुनेत्रा पवारांनी युगेंद्रला शुभेच्छा दिल्यात. तर यावेळी युगेंद्र पवारांनी काकींच्या शुभेच्छांचा स्वीकार करत आशीर्वाद घेतलाय. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवारांमध्ये सोमवारी साखर संकुलात बैठकही झाली आहे. त्यामुळे सध्या पवार कुटुंबियांमध्ये बैठका आणि भेटीचं सत्रही वाढताना समोर आलंय. गेल्या 15 दिवसांमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्यात 3 वेळा बैठका झाल्यात. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवी समीकरणं दिसून येतील अशी ही चर्चा रंगली आहे. अजित पवार आणि शरद पवार साहेबांच्या जे काही भेटी आहे ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, रयत शिक्षण संस्था या निमित्तानं होणं हे काही फार त्यामध्ये राजकीय अर्थ काढू नका. एक घरगुती कार्यक्रम होता, त्यामध्ये त्यांना भेटणं तो एक वेगळाच विषय आहे. राजकीय जो आमचा विषय आहे त्यामध्ये मी स्पष्ट करू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर कुठल्याही पक्षामध्ये युती होण्याचा कुठेही प्रश्न निर्माण होत नाही. दरम्यान एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीगाठी वाढल्यात. त्यामुळे पवार काका पुतण्या एकत्र येणार का याची चर्चा सुरू आहे. यावर खासदार सुप्रिया सुळेंनी न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही पक्ष एकत्र आले तर आपल्याला हरकत नसेल आणि शरद पवार आणि अजित पवार जो निर्णय घेतील तोही मान्य असेल असंही सुप्रिया सुळे म्हणाले. आता शरद पवार अजित पवार जो निर्णय घेतील तो अनेक वर्ष मी मानतच आली आहे, तर आज का नाही मानणार. मग तो एकत्र यायचा असेल तरी जो काय ते निर्णय घेतील, मी तुम्हाला म्हणलं तसं की मी एक लोकप्रतिनिधी आहे. जर तरची उत्तरं द्यायचा मला अधिकार नाही. डिस्कशन्स लोक करत राहतात. अजित पवार आणि माझ्यामध्ये कधीही राजकीय मतभेदाचा विषय कधीच नव्हता. कालही नव्हता, आजही नव्हता. त्यांचं आणि माझं पॉलिटिक्स खूप वेगळं आहे. नाही, मी तेव्हा पक्षात 4, 5, 6, 7, 8 होते. माझ्या आधी कोण कोण होतं? आदरणीय पवार साहेब, मग प्रफुल्लबाई, मग त्याच्यानंतर अजितदादा, जयंतराव, भुजबळ साहेब, सुनील तटकरे. अरे बहुत लंबा लिस्ट था. तर बारामतीत शरद पवार, सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार सह इतर विश्वस्त यांची विद्या प्रतिष्ठान इथे बैठक पार पडली आहे. सुनेत्रा पवार बैठकीला येताच युगेंद्र पवार सुनेत्रा पवारांच्या पाया पडले. युगेंद्र पवारांचा आज वाढदिवस असून त्यानिमित्ताने काकींचे आशीर्वाद त्यांनी घेतलेत. दरम्यान काका काकी माझ्यासाठी आजही आदर्श असून कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत असं युगेंद्र पवार यांनी म्हटलंय. राजकारणात असेल किंवा कुटुंब म्हणून असेल,
एखादं वर्ष आमचं असं गेलं त्याच्यामुळं सगळंच संपतं या विचाराचा मी तरी नाहीये आणि माझी काकी पण त्या विचाराचे ते नाहीये आणि त्याच्यामुळं काही तिथं झालं असेल काय म्हणतो पॉलिटिकल फील्डवर तरी त्यांच्याबद्दल प्रेम आदर हे माझ्या मनात तरी कमी झालेलं नाही आणि काकी असतील किंवा काका असतील आजही ते माझे काकाच आहेत आणि त्यांचा पण मी आदर करतो इथून पुढेही मी करत राहणार आहे. सकाळीच मी काटेवाडीला गेलो, सकाळी मी माझ्या आजींना भेटलो, त्यांचा मी आशीर्वाद घेतला, आता पवार साहेबांचा आशीर्वाद घेतला, काकींचा आशीर्वाद घेतला, दुपारी तुम्ही सगळे आहात तिथं मी प्रतिभा आजींना पण मी भेटणार आहे. शेवटी वाढदिवस आहे आणि मला वाटतंय की राजकारण सगळ्याच गोष्टींमध्ये आणलं नाही पाहिजे, कुठंतरी आपण फॅमिली म्हणून वेगळं राहिलं पाहिजे. आमचं कुटुंब म्हणून आम्ही एकत्रच आहोत असं मला वाटत नाही की कुटुंब आमचं वेगळं झालंय किंवा असं काय झालंय. ठीक आहे, राजकारणात कधीतरी आपले विचार बदलू शकतात, काय वेळेला परिस्थिती पण काही गोष्टी आपल्याला ते करायला भाग पाडते, पण कुटुंब म्हणून ते तुम्ही तोडू शकत नाही ना, शेवटी रक्ताचं नातं आहे. एकीकडे पवार कुटुंबियांच्या भेटी वाढल्यात तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात. दरम्यान उद्धव ठाकरे कुटुंबासह युरोपला रवाना झाले असून ते 4 मे रोजी मुंबईत परतणार आहेत. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेही परदेश दौऱ्यावर आहेत. ते सुद्धा 30 एप्रिल रोजी मुंबईत येणार आहेत. त्यामुळे दोन्ही भाऊ मुंबईत परतल्यानंतर युतीच्या चर्चांना गती मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यामध्ये जे नातं आहे त्यासाठी कोणी राजकीय व्यक्तीची गरज नाही त्यांच्यामध्ये येऊन चर्चा करण्याची किंवा अन्य कोणाची गरज नाही. या दोघांचं नातं काय आहे हे मी सुद्धा अनेक वर्ष त्या प्रवाहामध्ये आहे ना दोन्ही बाजूला, आणि मला माहिती आहे ना त्यांच्या भावना एकमेकांविषयी काय आहेत, कुटुंबात त्यांच्या भावना काय आहेत, या सगळ्याची जाणीव मला सुद्धा आहे. दरम्यान माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. झिशान सिद्दीकींना ईमेलवरून ही धमकी देण्यात आली. डी कंपनीच्या नावाने ही धमकी देण्यात आल्याची माहिती मिळते. धमकी मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकानं झिशान सिद्दीकींच्या घरी जाऊन त्यांचा जबाब नोंदवला. या प्रकरणी सायबर पोलिसांकडूनही तपास सुरू करण्यात आलाय. 12 ऑक्टोबर 2024ला बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. आता पुन्हा झिशान सिद्दीकी यांना धमकी आल्यानं सिद्दीकी यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आलाय. झिशान सिद्दीकीच्या बद्दल जे काही धमकी काल ईमेलद्वारा त्यांना मिळालेली आहे, आम्ही अतिशय गंभीर बाब मानतो. मुख्यमंत्री महोदयांनी पण सुद्धा त्याची नोंद घेतलेली आहे आणि सूचना दिली आहे पोलीस अधिकाऱ्यांना की बिलकुल यामध्ये कुठेही दुर्लक्ष होता कामा नये आणि जे काही मेलच्या मागे कोण खरे म्हणजे लोक आहे, म्हणजे ज्या बाबाच्या मर्डरमध्ये जे लोक इन्व्हॉल्व्ड होते की बाकी काय होते ती सगळी तपशील करून लवकरात लवकर त्यांनी अहवाल मागितलेला आहे.